बुलेटिनमध्ये स्वागत। बातमी नाशिकमधून आहे। बिबट्याचा लष्करी हद्दीत मुक्त संचार बघायला मिळाला। विजय रणगाड्यावर हा ठाण मांडून बसलेला बिबट्या बघायला मिळतोय। विजय रणगाड्यावर तो बसलेला आहे। काही वेळ तर चक्क झोपही त्याने घेतली। खंडोबा टेकडी भागातल्या लष्करी छावणीतली ही घटना आहे। अनेकांना बिबट्याचं दर्शन घडलेलं आहे। फोटो काढणाऱ्यांना बिबट्याने ही चांगली पोज दिली आहे। गर्दी वाढल्यानंतर मात्र बिबट्याने जंगलाच्या दिशेने पलायन केलं। फोटो सेशनसाठी बिबट्या आला होता की काय अशी खुमासदार चर्चा सुद्धा सुरू झाली। बिबट्याची दहशत मात्र नक्कीच या सगळ्या परिसरामध्ये कायम आहे। प्रशांत, काय अधिक माहिती या सगळ्याविषयी? कुठल्या भागामध्ये हा दिसला? छायाचित्र तर अगदी लिटरली म्हणजे त्याचा फोटो सेशन करावा अशा प्रकारे तो बसलाय आणि हे दृश्य बघायला मिळतंय। प्रशांत, नक्कीच सुवर्ण, आपल्याला माहिती आहे की नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्या दिसत असतो। शहरी भागात अनेक ठिकाणी दिसतो। हा सगळा लष्करी भाग आहे, खंडोबा टेकडीचा भाग, ज्या ठिकाणी सगळ्यात मोठा आर्टिलरी सेंटरचा लष्करी कॅम्प आहे। त्याच ठिकाणी त्यांचे तोफा, रणगाडे हे सगळे वेगवेगळ्या जागी ठेवले। त्याच ठिकाणी हा बिबट्या एका जंगलात आला होता। आजूबाजूला अनेक जंगल शिवार आहे, पण यावेळेस बिबट्या जो आला होता, म्हणजे खरं बिबट्या म्हटला की लोक घाबरतात, पळापळ करतात, पण हा बिबट्या अक्षरशः मस्त छान आला, रणगाड्यावर बसला, रणगाड्यावर त्याने झोप काढली। चक्क जवळपास 1.5 तास तो रणगाड्यावर झोपला होता असं सगळं प्रत्यक्षदर्शी सांगतात। या ठिकाणी राहणारे सगळे रहिवासी, वस्तीतले लोक सगळे आले होते, लष्करी जवान, हद्दीतलेही लोक आले होते, फोटो काढत होते। लोकांचा कुजबुजाट, कोलाहल यामुळे त्या बिबट्याला जाग आली, मस्त आळस दिला आणि तो अक्षरशः लोकांकडे बघत होता। लोक फोटो काढत होते, त्यांच्याकडेही बघत होता, पण कुठेही ना लोकांकडनं आरडाओरडा झाला। सगळा पहाटेचा हा थरार सुरू होता, ना बिबट्याने कोणतेही आततायी कृत्य केलं। थोड्या वेळाने लोकांचे फोटो विटो काढून झाले, आणखी बिबट्या रणगाड्यावरनं उतरला आणि थेट जंगलाकडे त्याने धूम ठोकली। अक्षरशः बिबट्या फक्त फोटो सेशनसाठी आला होता का अशीच चर्चा त्या ठिकाणी सुरू झाली। बिबट्यानेही आपलं फोटो सेशन करून घेतलं, आपली फोटो काढायची हौस भागवून घेतली। गमतीची चर्चा काही असो, पण सातत्यानं रहिवासी भागामध्ये बिबट्या दिसणं, आणखी या हद्दीतही बिबट्या दिसणं हे अत्यंत घातक मानलं जात आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। खरं सकाळी खंडोबा टेकडीला पायी फिरणारे, मॉर्निंग वॉक करणारे जे जात असतात, त्यांचं जाणं सुद्धा या बिबट्याच्या वावरामुळे बंद झालेलं आहे। सुवर्णा, नक्की प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। येत्या काही वर्षात भारताच्या पंतप्रधानांचा पत्ता बदलू शकतो। सरकारने नेमलेल्या एका फर्मनंच हा प्रस्ताव दिलाय। पाहुयात कुठे असेल पंतप्रधानांचं